नमस्कार मित्रांनो, कोकणी अनुभवमध्ये तुमचं स्वागत आहे। हा माझ्या मित्राचा चॅनल आहे आणि मी सागर आज मित्रासाठी होस्टिंग करतो आहे आणि आज आपण चाललो काशीद बीचला। चला तर। हे आहे त्रिमूर्ती स्नॅक सेंटर, मुंबई गोवा हायवेवरती। आम्ही इकडे येऊन आमच्या मित्रांची वाट बघतोय आणि आपल्याबरोबर आहेत हाय भावेश भाव, का बोलतो भाई आणि मिस्टर अमर। आमचे समर्थक आले। अरे रॉकी भाई वर्मा आया हुआ है और ये मिस्टर पॉल विथ समथिंग इन हिज लेग, नॉट फीलिंग गुड। क्या हुआ? हाय सागर, प्लेजर मीटिंग यू। सब लोग आ गए भाई, पाल के पैर को कुछ तो हो गया है। ये हमारा साउथ का स्टार सुपरस्टार। हेलो फ्रेंड्स, मैं प्रशांत बेंगलुरु से आया हूँ। 5 साल के बाद दोस्त को मिल रहा हूँ मैं। अभी हम लोग जा रहे हैं बीच, अलीबाग बीच। फुल फन, फुल मस्ती। वीडियो देखते रहिए। थैंक यू। वेलकम मिस्टर निरंजन एंड मिस्टर हितेश। अपना मुंह दिखाओ। दिस ईयर नया आईफोन लिया क्या? जो भी है वो देख, वो वाइट विला देख के मुझे तो लगा तुम। गुड, कॉन्ग्रेचुलेशन। पप्पा को कॉन्ग्रॅच्युलेशन। मंडळींनो, आपला चहा नाश्ता झाला आहे, ब्रेकफास्ट झाला आहे आणि आपण आता चाललो आहे आपल्या पुढच्या प्रवासाला। या प्रवासात आपल्याबरोबर आहेत आपले जीवाभावाचे मित्र, निवांत रस्ता, हिरवीगार झाडी। अजून काय पाहिजे आपल्याला आपल्या आयुष्यात? रस्त्याला समांतर असा हा अफाट आणि निखळ समुद्र आपल्याला नक्कीच आरेवारी रोडची आठवण करून देतो। ही आहे आपली राहण्याची जागा, आपलं डेस्टिनेशन, आणि याच्या बाजूलाच आहे आपला नांदगावचं सिद्धिविनायक मंदिर। लंच आलेला आहे। आमचा हा मित्र हितेश, याला नुकतंच कन्यारत्न झाला आहे आणि त्याबद्दल त्याचे मनपूर्वक अभिनंदन। पण अजून एक गोष्ट, कन्यारत्न झाले म्हणून आमच्यासाठी सोनपापडी घेऊन आला। काय बोलायचं याला, याच्याबद्दल आम्ही हायकोर्टात जाणार आहोत। तुम्हाला तुमच्या कोणत्या मित्राने कन्यारत्न झालंय म्हणून सोनपापडी दिले का, नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा। हां, बर्फी हवी आम्हाला। पप्पा बर्फी द्या। आता चहा नाश्ता झालेला आहे आणि मोर्चा वळला आहे तो समुद्रकिनाऱ्याकडे। अतिशय छान सुंदर असा समुद्रकिनारा, सनसेट चालू आहे आणि ही 3 वांद्रे आहेत, 2 कुत्रे आहेत, बाकीची वांद्रे येत आहेत। आता आम्ही आलो आहे नांदगावच्या समुद्रकिनारी। अतिशय स्वच्छ असा समुद्रकिनारा, खूप शांत, कमी वर्दळ, सनसेट होतं। समुद्रकिनारी फेरफटका चालू आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत असे क्षण नक्कीच अनुभवला पाहिजेत। पैसा पाणी नोकरीधंदा हे चालूच राहील, पण असे आयुष्यातले मोलाचे आठवणीचे क्षण नक्कीच तुम्ही अनुभवला हवेत। करते हुए भावेश आंबेकर। आमचे काही मित्र आहेत, त्यांना पोपटी हा काय प्रकार आहे हे माहीत नव्हतं। सो त्यांच्यासाठी आम्ही संध्याकाळी पोपटीचा भेद केला। अतिशय सुंदर अशी ही पोपटी झाली आहे। सगळ्यांना ती आवडली आहे, चविष्ट अशी पोपटी। हे नांदगावचं प्रसिद्ध असं प्राचीन आणि दुर्मिळ सिद्धिविनायक मंदिर आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं की आपला गणपती बाप्पा हा उजव्या सोंडेचा आहे। आम्हालाही इथे येऊन खूप प्रसन्न वाटलं। ये अपना दोस्ती यारी का
15 साल हो गए कंप्लीट, तो एक सरप्राइज गिफ्ट अभी जस्ट रिवील हो रहा है। निरंजन बता कैसा है, कैसा लगा सरप्राइज? सब निरंजन गिफ्ट रिवील कर रहे हैं। क्या लिखा है? बताओ कैसा लगा सरप्राइज गिफ्ट? बहुत अच्छा लगा। थैंक यू भावेश, ये सुबह सुबह लोटा में यूज करूंगा। आज इसमें मैं पैक दूंगा। अरे ये सही है, बट ये पैक इसमें टूट ना जाए। आज आहे दिवस दुसरा आणि आपण चाललो आता किल्ले दर्शनाला। आमची इच्छा होती की छत्रपती संभाजी महाराजांचा पद्मदुर्ग बघावा, पण बोट अवेलेबल नसल्या कारणामुळे आपल्याला जावं लागतं आहे ते मुरुड जंजिराकडे। चला तर 100 रुपये पर हेड तिकीट आहे आणि आपण तिकीट काढलेलं आहे। आता आपण फेरीची वाट बघत उभे आहोत। यात सांगण्याजोग गोष्ट अशी की तुम्ही ज्या बोटीने किल्ल्याकडे जात आहेत त्याच बोटीने तुम्हाला परत यायचं आहे। तुम्हाला आतमध्ये किल्ला फिरण्यासाठी 45 मिनटं दिली जातात। सो 45 मिनटात तुम्ही किल्ला दर्शन घ्यायचं आहे आणि परत यायचं आहे। किल्ल्यामध्ये आपली एंट्री झालेली आहे। समुद्राच्या मधोमध हा किल्ला, किल्ल्याची जागा 20-25 एकरमध्ये असावी। 16व्या शतकात सिद्धी जोहरने हा किल्ला बांधला। किल्ल्याच्या आतमध्ये 2 गोड्यापाण्याचे तलाव आहेत, प्रसिद्ध अशा तोफा आहेत। किल्ल्याची पडझड बऱ्यापैकी झालेली आहे। हा किल्ला हस्तगत करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ल्यानजीकच 5 ते 6 किलोमीटर अंतरावर समुद्रामध्ये पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला आहे। थोडा फेरफटका मारून सेल्फीज फोटोज घेऊन आम्ही आमच्या रिसॉर्टकडे परत निघालो। दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ आणि आम्ही आलेलो आहे अतिशय प्रसिद्ध अशा काशी बीचवरती। शनिवार असल्यामुळे समुद्रकिनारा खूप गजबजलेला आहे। बहुतेक ही पब्लिक मुंबई पुण्याचीच आहे। सगळेजण आपापले एन्जॉय करत आहेत। निघता आम्ही देवदंडा जेटीवर आलो आहे, पण आम्हाला यायला फार उशीर झाल्यामुळे आमच्या हाती निराशा झाली आहे। आता इथपर्यंत आलो आहेच म्हणून काहीतरी टोकन म्हणून आमचा एक मित्र सुखाजवळ घेऊन चालला आहे। गुड लक त्याला। बघता बघता 2 दिवस संपलेले आहेत। मित्रांबरोबर केलेली मस्ती मजा नक्कीच आठवणीत राहील आणि हीच आठवण स्वतःजवळ ठेवून आम्ही पुढच्या ट्रिपची प्लॅनिंग करू। तात्पुरताच तुमची रजा घेतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।